आता नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विश्व हिंदू परिषद आणि खानच्या लोकांच्या संयुक्त विद्यमाने काल पहलगाम येथे देशाच्या पर्यटकांवर झालेला जो भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध करण्याकरता इथे जन आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे. आणि पंतप्रधानांनी काल आल्या आल्या तातडीने बैठका घेऊन गृहमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु एवढ्यावर भागणार नाही तर पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे अशी आम्हा सर्वांची जनतेच्या वतीने मागणी या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत. 28 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. ह्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे निर्विवादपणे आपण पाहतो पाकिस्तानच त्याच्यामध्ये आहे, सिद्ध झालं, वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि जे अतिरेक्यांचे फोटो आता जाहीर झालेले आहेत त्यातून स्पष्ट होत आहे हा अतिरेकी हल्ला आहे, देशावरचा हल्ला आहे, पाकिस्तानने केलेला काश्मीरवर झालेला हल्ला आहे. आणि त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या तमाम भारत आज एकवटलेला आहे. देशवासी एकत्र आहेत आणि आम्ही सर्व मिळून या घटनेचा निषेध आम्ही करतच आहोत. पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या कारवाईचं आम्ही अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर या कारवाईची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल असा आमचा विश्वास आहे. पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल. एवढंच नव्हे तर त्याला सडेतोड उत्तर व्यवस्थितपणे आपला भारत देश पाकिस्तानला देईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हा सर्वांची आहे. उद्या नांदेडमधल्या सर्व पक्ष आता इथे आमदार होते, इथे एनडीएचे खासदार आहेत, युपीएचे खासदार आहेत, आमदार आहेत. सर्वांनी मिळून या नांदेड बंदची हाक दिलेली आहे. दुपारी मीटिंग त्याच्या संदर्भामध्ये प्रमुख लोकांची होईल आणि पुढे दिले जाईल.